राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक व्याख्यानमाला मुंबईत आयोजित करण्यात आलेली होती आणि त्यामध्ये अनेक दिग्गज कलाकार, खेळाडू, विविध क्षेत्रामधील मान्यवर या व्याख्यानमालेत सहभागी झालेले होते आणि त्यावरूनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक खोचक टिप्पणी केली होती आणि याच टिप्पणीवरून माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आणि आता कोश्यारींनी राज ठाकरेंवर टीका केली म्हटल्यावर ठाकरेंचे खासदार संजय राऊत आणि मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी कोश्यारींना जोरदार प्रत्युत्तर दिलं। आता हे दोन्ही नेते कोश्यारींवर तुटून पडलेत असं पाहताच भाजपचे माध्यम प्रमुख असलेले नवनाथ बन यांनी देखील या दोघांना खोचक शब्दात उत्तर दिलेलं आहे। नेमकं काय घडलंय या मुंबईमध्ये भाजपच्या आणि माफ करा संघाच्या व्याख्यानमालेवरून ते एकदा पाहूया। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं महाराष्ट्रावरील आणि महाराष्ट्रातील नेते मंडळींचं कोश्यारींवरील प्रेम काही कमी होताना दिसत नाहीये। कारण महाराष्ट्रात राज्यपालपदी असताना कोश्यारी अनेकदा आपल्या वक्तव्यांनी वादात सापडले होते, त्यावरून बऱ्याचदा ते टीकेचे धनेही ठरले होते। आता पुन्हा एकदा कोश्यारी यांच्यावर टीकेची झोड उठली आहे। त्याचं झालं असं की मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेच्या मुद्द्यावरून एक महत्त्वाचं वक्तव्य केलं। भाषिक आधारावर भेदभाव करणं हा स्थानिक आजार असल्याची टिप्पणी मोहन भागवत यांनी केली होती। तो कि समाज में भाषा के आधार पर भेदभाव है ऐसा नहीं है। ये तरह तरह की बातें उभाड़ी जाती है तब कुछ लोगों से हो जाता है, लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है। और बाकी समाज ने ध्यान में रखना कि ये बातें फैले नहीं, लोकलाइज रहे, जहां है वहां जिनकी है उनकी उनके तक सीमित रहे, ये आम बात न बन जाए। इसके लिए हम सब लोगों ने मिलते रहना चाहिए। भाषा भाषी लोगों के घर में जाना चाहिए, उनको अपने घर में बुलाना चाहिए। भागवत यांच्या याच वक्तव्यावर राज ठाकरेंनी सोशल मीडियावरून सडकून टीका केली होती। भाषेबद्दलचं प्रेम, प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये आहे। मराठी माणूस सहनशील आहे, त्यापेक्षा इथले सत्ताधारी लिबलिबीत करण्याचे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते। काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशयाचे विधान करत मराठी माणसाला डिवचत गुजराती भाषिकांना चोमाळण्याचा प्रयत्न केला। हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला कसा फायदा होईल हे पाहिलं। स्वतःला अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीत मुळात पडायचंच कशाला असा सवाल राज ठाकरेंनी केला। इतकंच नाही तर नेहरू सेंटर इथं सरसंघचालकांच्या व्याख्यानाला गेलेले लोक पंतप्रधान मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे गेले होते अशी खोचक टीकाही राज ठाकरे यांनी केली होती। त्यावरून नाशिक दौऱ्यावर असलेल्या भगतसिंह कोश्यारींनी राज ठाकरेंना डिवचलंय। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरले आहेत, त्यांनी असं घाबरायला नको असा खोचक टोला कोश्यारींनी लगावला। नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है, जैसे राम जी के लिए सब बराबर थे ऐसे उनके लिए भी सब बराबर हैं। तो मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे कड़क नेता हैं। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसमें कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं। कोश्यारींच्या टीकेला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अगदी शेलक्या शब्दात उत्तर दिलंय। आधी धोतर नीट नेसायला शिका, मग आम्हाला अक्कल शिकवा असं राऊत म्हणतायत। तर मनसेच्या संदीप देशपांडे यांनीही कोश्यारींवर जोरदार निशाणा साधलाय। अरे त्याला नीट धोतर नेसता येत नाही रे, तो काय आम्हाला अक्कल शिकवतोय? हा, त्याला नीट धोतर नेसता येत नाही स्वतःचं। बघा ना तुम्ही त्याच्या समोर, बघा तुम्ही त्याला एकदा, त्याचं धोतर कसं असतं ते आम्हाला सांगतात। हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सी म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका आधी नीट।
आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो. मला असं वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपलं असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून. इतका दर्जाचा हा माणूस आहे. खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे. त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे. मात्र कोश्यारी नसते तर कोरोना काळात महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला असता, असा दावा भाजपच्या नवनाथ बन यांनी केलाय. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दात संजय राऊत तुम्ही टीका केली. धोत्राची भाषा तुम्ही करू नका. तुमचा आणि उद्धव ठाकरेंचा लंगोट फेडण्याचं काम कोश्यारीजींनी सरकारमध्ये असताना राज्यपाल असताना केलं. तुमचा लंगोट देखील जाग्यावर राहिला नाही, हे देखील महाराष्ट्राने बघितलंय. भगतसिंह कोश्यारी आणि वाद हे समीकरण कोश्यारी राज्यात राज्यपाल असल्यापासून कायम आहे. महापुरुषांबद्दल कोश्यारींनी केलेली वक्तव्यही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. पहाटेचा शपथविधी आणि राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरूनही कोश्यारी विरोधकांच्या रडारवर होते. आता कोश्यारी महाराष्ट्रात नाहीत, पण महाराष्ट्रातील राजकारणात त्यांना अजूनही मोठा रस असल्याचं दिसतंय. आणि विरोधकांचंही कोश्यारींवरील प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही, हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.